कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी सध्या तातडीची बैठक बोलावली आहे। JN1 व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा घेतला जाणार आहे। राज्यामध्ये सध्या JN1चे 53 रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यामुळे सरकार अलर्ट मोडवर आले। JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे। हा व्हेरिएंट काहीसा वेगाने पसरतोय। देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या व्हेरिएंटचा फैलाव झालाय। महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे, अभिषेक मुठाळ यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक, कविता, जर का आज बघायचं तर थोड्याच वेळात तानाजी सावंत यांची जी आहे ती बैठक आपल्याला या संदर्भात होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे आणि त्यातच जो नवा JN1 व्हेरिएंट आहे त्याच्या उपाययोजनासाठी राज्यस्तरावर बैठकीचं आयोजन देखील करण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे। यामध्ये आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव असतील, सेवा आयुक्त असतील, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिका आयुक्त आणि इतर जिल्हा आरोग्य अधिकारी जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकूणच या अगोदरच आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की ज्या टेस्टिंग आहेत त्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे जिनोम सिक्वेन्सिंग देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहे आणि सोबतच जर का यामध्ये बघायचं तर ही वाढती संख्या बघता ज्या सारी असेल किंवा मग श्वसनाचे विकार असलेल्या जेही आजार आहेत किंवा मग इन्फ्लुएन्झा आहे या संदर्भात देखील सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे। त्यामुळे एकूणच खबरदारीचा उपाययोजना ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अभिषेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।